अवघा 2 वर्षांचा एक मुलगा आपल्या आईच्या मांडीवर बसलेला आहे. आई त्याला प्रेमानं जेवण भरवत आहे. घरात सगळं काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू आहे. पण अचानक तो छोटासा मुलगा आईकडे पाहून म्हणतो, "तू माझी खरी आई नाहीस. माझी खरी आई आग्र्यात राहते. माझी पत्नी आहे, 2 मुलं आहेत आणि मला माझ्या घरी परत जायचंय." हे शब्द ऐकताच त्या आईच्या हातातील घास खाली पडतो. वडील काही क्षण नुसते त्याच्याकडे पाहत राहतात. इतक्या लहान मुलाच्या तोंडून अशी वाक्य! 2 वर्षाच्या मुलाला पत्नी, मुलं, बंगला, मृत्यू याचा अर्थ तरी काय कळणार? सुरुवातीला घरच्यांना वाटलं की तो काहीतरी ऐकून बोलत असेल. पण दिवस गेले, महिने गेले आणि त्या मुलाचं बोलणं थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक स्पष्ट, अधिक तपशीलवार आणि अधिक धक्कादायक होत गेलं. ही कथा आहे उत्तर प्रदेशातील टिटू सिंग, ज्यांचं खरं नाव तोरण सिंग होतं. पुनर्जन्माविषयी चर्चा झाली की जगभरात ज्या काही घटनांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यामध्ये टिटू सिंग नाव अग्रलेखानं घेतलं जातं. काही जण ही घटना पुनर्जन्माचा पुरावा मानतात, तर अनेक वैज्ञानिक आणि संशोधक अजूनही तिला पूर्णपणे सिद्ध झालेली मानत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या प्रकरणानं लाखो लोकांना विचार करायला भाग पडलं. सन 1985 मध्ये आग्र्यापासून सुमारे 70 किलोमीटर असलेल्या या गावात टिटूचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 6 भावंडांमध्ये टिटू सर्वात लहान होता. सुरुवातीला तो इतर मुलांसारखाच होता, पण बोलायला लागल्यानंतर त्याचं प्रत्येक वाक्य घरच्यांसाठी कोडं बनू लागलं होतं. तो वारंवार म्हणायचा, "माझं घर इथे नाही, मी चुकून तुमच्याकडे आलो आहे. माझं खरं घर आग्र्यात आहे." त्याची आई त्याला समजवायची, "अरे बाळा, हेच तुझं घर आहे. आम्हीच तुझे आईवडील आहोत." पण टिटू लगेच उत्तर द्यायचा, "नाही, तुम्ही माझे आईवडील नाही. माझे खरे आईवडील दुसरे आहेत." हळूहळू त्याच्या बोलण्यात आणखी तपशील येऊ लागले. तो म्हणायचा, "माझ्या पत्नीचं नाव उमा आहे. मला तिची खूप काळजी वाटते. माझी 2 मुलं आहेत, रोमू आणि सोमू. माझे आईवडील वृद्ध आहेत. मी नसल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असेल." हे ऐकून घरच्यांच्या अंगावरती काटा यायचा. एवढ्या लहान मुलाला अशी नावं, अशी नाती, अशी काळजी कशी वाटू शकते? गावात ही गोष्ट पसरायला वेळ लागला नाही. काहींनी म्हटलं मुलावरती एखाद्या आत्म्याचा प्रभाव आहे. काहींनी देवाचा चमत्कार म्हटलं, तर काहींनी हे सगळं मुलाचं कल्पनारंजन म्हणून दुर्लक्ष केलं. पण टिटूचं वागणं दिवसेंदिवस अधिक विचित्र होत होतं. तो घरच्या गरिबीवरती नाराजी व्यक्त करायचा. कधी आईला म्हणायचा, "माझी पत्नी इतक्या जुन्या साड्या घालत नाही, ती महागड्या साड्या घालते." कधी म्हणायचा, "मी अशा छोट्या घरात राहू शकत नाही, माझा स्वतःचा मोठा बंगला आहे." एवढंच नाही तर तो बस किंवा बैलगाडीत बसायलाही तयार नसायचा. तो हट्ट धरायचा, "मला माझ्या फियाट कारमध्ये बसायचंय, माझी कार कुठे आहे?" त्याच्या गावात त्या काळी फार थोड्या लोकांनी कार पाहिली होती. मग एका लहान मुलाला फियाट या गाडीचं नाव तरी कसं माहीत? टिटू 5 वर्षाचा झाला तसं त्यानं आणखी एक धक्कादायक विधान केलं. तो म्हणाला, "माझं खरं नाव टिटू नाही, मी सुरेश वर्मा आहे. आग्र्याच्या सदर बाजारात सुरेश रेडिओ नावाचं माझं दुकान आहे." आता मात्र त्याच्या घरच्यांच्या मनात भीतीपेक्षा प्रश्न जास्त निर्माण झाले. हा मुलगा जे काही सांगतोय त्याचं खरंच काही तथ्य आहे का? की हा केवळ विलक्षण योगायोग आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी टिटूचा मोठा भाऊ अशोक स्वतः आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतो आणि तिथे त्याला जे दिसतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आग्र्याला जाण्यापूर्वी अशोकच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याला स्वतःलाच वाटत होतं की कदाचित टिटूने कुठेतरी काही ऐकलं असेल किंवा लहान मुलांच्या कल्पनाशक्तीमुळे तो अशा गोष्टी बोलत असेल. पण सत्य समजून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष आग्र्याला जाऊन चौकशी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक आपल्या एका मित्रासोबत आग्र्याला पोहोचला. टिटूने वारंवार उल्लेख केलेला सदर बाजार त्यानं शोधून काढला. आता त्याला फक्त एकच गोष्ट शोधायची होती, सुरेश रेडिओ नावाचं दुकान. दोघांनी जवळजवळ संपूर्ण बाजार पालथा घातला. प्रत्येक गल्ली, प्रत्येक दुकान, प्रत्येक फलक काळजीपूर्वक पाहिला. पण सुरेश रेडिओ नावाचं दुकान काही दिसेना. काही वेळानंतर दोघेही थकून एका दुकानासमोर उभे राहिले. तेवढ्यात अशोकची नजर समोरच्या फलकावर गेली. त्याचा श्वास क्षणभर थांबला. त्या फलकावरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सुरेश रेडिओज. क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही. टिटूनं ज्या दुकानाचं नाव अनेक वेळा घेतलं होतं ते दुकान खरंच अस्तित्वात होतं. धडधडत्या हृदयानं तो दुकानात शिरला. काउंटरच्या मागे एक महिला बसली होती. अशोकने नम्रपणे विचारलं, "मॅडम, तुमचं नाव काय?" ती शांतपणे म्हणाली, "उमा वर्मा." अशोकच्या अंगावर अक्षरशः काटा आला. हेच नाव टिटू अनेक महिन्यांपासून घेत होता. अशोकने थोडं धैर्य एकवटलं आणि विचारलं, "इथे सुरेश वर्मा नावाचं कोणी होतं का?"
हा प्रश्न ऐकताच त्या महिलेच्या चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसू लागलं. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्या म्हणाल्या, हो, ते माझे पती होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाली. आता अशोक पूर्णपणे स्तब्ध झाला होता. उमाने पुढे सांगायला सुरुवात केली. सन 1983 सुरेश वर्मा हे आग्र्यातील परिचित व्यावसायिक होते. सदर बाजारात त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पत्नी उमा, 2 मुलं, आई-वडील आणि भावंडांसोबत ते आनंदाने राहत होते. पण एका संध्याकाळी सर्व काही बदललं. सुरेश आपल्या फियाट कारने घरी परतत होते. त्यांनी गाडी घरासमोर उभी केली आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न वाजवला. तेवढ्यात 2 हल्लेखोर अचानक समोर आले आणि त्यांनी कारवर गोळीबार केला. गोळ्यांपैकी एक गोळी सुरेशच्या डोक्याला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्या एका घटनेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. सुरेशच्या मृत्यूनंतर दुकानाची आणि घराची सर्व जबाबदारी उमा यांच्यावर आली. उमा सांगत असलेला प्रत्येक शब्द अशोकच्या मनात घुमत होता. कार, गोळीबार, दुकान, पत्नी उमा, सगळं तसंच होतं जसं टिटू अनेक वर्षांपासून सांगत होता. आता अशोकने ठरवलं की सत्य लपवून ठेवण्यात अर्थ नाही. त्यानं उमाला संपूर्ण घटना सांगितली. तो म्हणाला, आमच्या गावात 5 वर्षांचा एक मुलगा आहे. त्याचं नाव टिटू आहे. तो स्वतःला सुरेश वर्मा म्हणतो. तो तुमचं नाव, तुमच्या मुलांची नावं, दुकान, बंगला, अगदी तुमच्या पतींच्या मृत्यूची पद्धतही सांगतो. उमा काही क्षण काहीच बोलल्या नाहीत. त्यांना हे सगळं अविश्वसनीय वाटत होतं. सुरुवातीला त्यांनी यावरती विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटलं कदाचित त्या काळातील वर्तमानपत्रांमधनं ही माहिती कोणीतरी ऐकली असेल. पण अशोकने शांतपणे उत्तर दिले, तो हे सगळं 2 वर्षांचा असल्यापासून सांगतोय. त्या वयात त्याला वर्तमानपत्र वाचणं तर दूरच, व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. हे ऐकल्यावरती उमा पूर्णपणे गप्प झाल्या. त्यांनी ही गोष्ट आपल्या सासू-सासऱ्यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनाही विश्वास बसला नाही. पण मनात एकच प्रश्न होता, जर हे खरं असेल तर आपला सुरेश खरंच परत आला आहे का? अखेर एक निर्णय झाला. कोणालाही काहीही न सांगता संपूर्ण कुटुंब बाळ गावात जाईल. त्या मुलाला कोणतीही पूर्वकल्पना दिली जाणार नाही. जर त्याने खरंच त्यांना ओळखलं तर हा योगायोग म्हणणं जवळजवळ अशक्य होईल. आणि काही दिवसांनी सुरेश वर्माचं संपूर्ण कुटुंब शांतपणे टिटूच्या गावाकडे निघालं. त्यांना कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात जे घडणार आहे ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि गूढ क्षण ठरणार आहेत. बाळगावात त्या दिवशी नेहमीसारखंच वातावरण होतं. दुपारची वेळ होती. टिटू घराच्या अंगणात बसून जेवण करत होता. त्याची आई त्याला प्रेमानं घास भरवत होती. बाहेरून एक कार येऊन थांबली. कारमधून काही अनोळखी लोक खाली उतरले. टिटूच्या घरच्यांना ते कोण आहेत याची कल्पना नव्हती. पण त्या अनोळखी पाहुण्यांच्या मनात मात्र प्रचंड धडपड सुरू होती. कारण ते एका अशा मुलाला भेटायला आले होते जो स्वतःला त्यांच्या मृत मुलाचा पुनर्जन्म म्हणत होता. टिटूने सहजच दाराकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो हातातला घास तसाच टाकून बाहेर धावत आला. तो थेट एका वृद्ध दाम्पत्याजवळ गेला आणि त्यांच्या गळ्यात पडला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पप्पाजी, माताजी, तुम्ही आलात. मला माहीत होतं तुम्ही एक दिवस नक्की याल. हे शब्द ऐकताच त्या वृद्ध आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या छोट्या मुलाला मिठी मारली. त्यांना समजत नव्हतं की हा मुलगा त्यांना अशा नावाने कसा हाक मारतोय. टिटूनं लगेच आपल्या जन्मदात्या आईवडिलांकडे बोट दाखवत म्हटलं, हे माझे आईवडील नाहीत, हे मला जन्म देणारे आईवडील आहेत. पण माझे खरे आईवडील हे आहेत. क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. त्यानंतर टिटूची नजर उमावर पडली. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच भावना होती. तो हळूच तिच्याजवळ गेला आणि शांत आवाजात म्हणाला, उमा, तू कशी आहेस? रोमू आणि सोमू ठीक आहेत ना? 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडून स्वतःच्या मुलांची अशी विचारपूस ऐकून उमा अक्षरशः स्तब्ध झाली. यानंतर टिटूनं अशा काही आठवणी सांगायला सुरुवात केली ज्या फक्त सुरेश आणि उमा या दोघांनाच माहीत होत्या. एका यात्रेत दोघांच्यामध्ये झालेलं खाजगी संभाषण, घरातील काही वैयक्तिक प्रसंग, कुटुंबातील अशा घटना ज्यांचा उल्लेख कधीही बाहेर झाला नव्हता. उमा हादरली. या गोष्टी टिटूला कोण सांगणार? तेवढ्यात टिटूची नजर बाहेर उभ्या असलेल्या कारवर गेली. तो हसत म्हणाला, ही आपली कार नाही. माझी फियाट कुठे आहे? मी तर फियाट चालवत होतो. सुरेशचे वडील शांतपणे म्हणाले, तुझ्या म्हणजे सुरेशच्या मृत्यूनंतर ती कार विकावी लागली. हे ऐकताच टिटू काही क्षण शांत झाला. त्यानंतर तो कारमध्ये जाऊन अगदी आत्मविश्वासानं बसला. त्याने सहजपणे रेडिओची बटणं फिरवायला सुरुवात केली. जणू तो रोजच असं करत होता. घरच्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं.
गावात वाढलेल्या त्या मुलानं त्याआधी कधी कार चालवलेली नव्हती. तरीही त्याचं प्रत्येक हावभाव, बसण्याची पद्धत, डॅशबोर्डकडे पाहण्याची सवय सगळंच एखाद्या अनुभवी चालकासारखं होतं. यानंतर त्याने हट्ट धरला, मला माझ्या घरी घेऊन चला, मला आग्र्यात जायचं आहे. पण टिटूचे जन्मदाते आईवडील घाबरले. त्यांना वाटलं हा मुलगा कायमचाच त्यांच्यापासून दूर जाईल. त्यांनी त्याला समजावलं, आत्ता नाही, नंतर जाऊ. हे ऐकताच टिटू रागावला. तो रडू लागला. त्याला वाटलं होतं की इतक्या वर्षांनी त्याचं खरं कुटुंब त्याला भेटलं आहे आणि आता पुन्हा त्यांच्यापासून दूर केलं जात आहे. हा प्रसंग इतका भावनिक होता की तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. टिटू खरंच आग्र्यातील प्रत्येक जागा ओळखू शकेल का? जर तो खरंच सुरेश असेल तर त्याला स्वतःचं दुकान, स्वतःचं घर, रस्ते आणि परिसर आठवायला हवा. हीच पुढची परीक्षा ठरली. काही दिवसांनी टिटूला आग्र्याला नेण्याचं ठरलं आणि तिथे जे घडलं त्याने त्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण भारतात आणि नंतर जगभर सुरू झाली. काही दिवसांनी तो दिवस उजाडला. टिटूला आग्र्याला नेण्यात आलं. मात्र सुरेशच्या कुटुंबाने आणि टिटूच्या घरच्यांनी आधीच एक योजना आखली होती. टिटूला कोणताही इशारा द्यायचा नाही. तो खरंच जे काही सांगत होता ते त्याच्या आठवणी होत्या की योगायोग, हे निपक्षपणे पाहायचं होतं. टिटू कारमध्ये बसवण्यात आलं आणि कार आग्र्याकडे निघाली. संपूर्ण प्रवासात टिटू उत्साहित दिसत होता. तो वारंवार म्हणत होता, लवकर चला, मला माझ्या घरी जायचंय. आग्र्यात प्रवेश होताच टिटू खिडकीतून बाहेर पाहू लागला. रस्ते, चौक, बाजार, इमारती, तो प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एखाद्या माणसाला अनेक वर्षांनी स्वतःच्या शहरात परत आल्याचा आनंद होता. त्याची पहिली परीक्षा होती सुरेश रेडिओ दुकान. टिटूला काहीच न सांगता कार मुद्दाम दुकानासमोरून पुढे नेण्यात आली. कोणालाही काही बोलायचं नव्हतं. पण कार काही अंतर पुढे गेल्यावरती टिटू अचानक मोठ्याने ओरडला, अरे थांबा थांबा, आपलं दुकान तर मागे राहिलं, तुम्ही पुढे का निघून आलात? कारमधील सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. टिटूने स्वतःहून दुकान ओळखलं होतं. कार मागे घेण्यात आली. टिटू खाली उतरला. दुकानासमोर उभा राहून तो काही क्षण शांतपणे त्या फलकाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो आत गेला. दुकानात शिरताच त्याचं वागणं पूर्णपणे बदललं. तो एखाद्या लहान मुलासारखा इकडे तिकडे पाहत नव्हता. उलट एखादा मालक जसा स्वतःच्या दुकानात आत्मविश्वासाने फिरतो तसाच तो प्रत्येक वस्तूकडे पाहत होता. उमाने नंतर संशोधकांना सांगितलं की टिटू दुकानात ज्या पद्धतीने बसला, कागदपत्रांकडे ज्या नजरेनं पाहिलं आणि कर्मचाऱ्यांशी ज्या आत्मविश्वासाने बोलला, ते अगदी सुरेशसारखंच होतं. मात्र अजून एक परीक्षा बाकी होती. ती होती सुरेशचं घर. टिटूला थेट घरात न नेता आधी गल्लीत आणण्यात आलं. त्यावेळी सुरेशची दोन्ही मुलं इतर अनेक मुलांसोबत बाहेर खेळत होती. उद्देश एकच होता, जर टिटू खरंच सुरेश असेल तर तो आपल्या मुलांना ओळखेल का? टिटू काही क्षण त्या मुलांकडे पाहत राहिला. मग तो हसला आणि गर्दीतून थेट 2 मुलांकडे गेला. त्यांच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत म्हणाला, रोमू सोमू, किती मोठे झालात तुम्ही? दोन्ही मुलं गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. उमा मात्र अश्रू आवरू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून एक 5 वर्षांचा मुलगा उभा होता. पण त्याच्या बोलण्यात, नजरेत आणि वागण्यात तिला तिचा दिवंगत पती सुरेश दिसत होता. या सर्व घटनांनंतर टिटूची चर्चा केवळ आग्र्यापुरती मर्यादित राहिली नाही. स्थानिक वर्तमानपत्रांनी ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर राष्ट्रीय माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतली. हळूहळू ही घटना देशभर पोचली. याच काळात पुनर्जन्माच्या घटनांचा अभ्यास करणारे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर इयान स्टीव्हन्स यांच्या टीमपर्यंत या प्रकरणाची माहिती पोचली. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी डॉक्टर ॲटोनिया मिल्स यांनी टिटू आणि दोन्ही कुटुंबांची सविस्तर मुलाखत घेतली. त्यांनी अनेक दिवस निरीक्षण केलं, नोंदी घेतल्या, उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात काही गोष्टी विशेष लक्षवेधी ठरल्या. टिटूच्या डोक्यावर जन्मापासून 2 जन्मखुणा होत्या, एक कपाळाच्या बाजूला आणि दुसरी डोक्याच्या मागील भागात. सुरेशच्या शवविच्छेदन अहवालानुसार गोळी ज्या ठिकाणी शरीरात शिरली आणि ज्या ठिकाणाहून बाहेर पडली त्या जागा या जन्मखुणांशी साधम्य दाखवत असल्याचा दावा संशोधकांनी नोंदवला. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या निरीक्षणामुळे हे प्रकरण विलक्षण ठरलं, पण विज्ञानाने पुनर्जन्म सिद्ध झाला आहे असा निष्कर्ष स्वीकारलेला नाही. संशोधकांनी हे प्रकरण अभ्यासासाठी महत्त्वाचं मानलं, अंतिम वैज्ञानिक पुरावा म्हणून नव्हे. आणि याच कारणामुळे टिटू सिंगचं प्रकरण आजही जगातील सर्वात गूढ आणि सर्वाधिक चर्चिलेल्या पुनर्जन्मांच्या घटनांपैकी एक मानलं जातं.
अँटोनिया मिल्स यांनी टिटू सिंगच्या प्रकरणाचा अनेक वर्ष अभ्यास केला. त्यांनी टिटू, त्याचे जन्मदाते आई-वडील, सुरेश वर्माच्या कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि या प्रकरणाशी संबंधित अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचा उद्देश एकच होता, टिटूनं सांगितलेल्या गोष्टी त्याला कोणाकडून समजल्या असतील का? की त्यामागे दुसरे काही स्पष्टीकरण असू शकते? अभ्यासादरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट जाणवली. सुरेश वर्मा यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुरेश स्वभावाने थोडे तापट आणि स्पष्ट वक्ते होते. काही प्रसंगी टिटूच्याही स्वभावात तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिसत असल्याची नोंद संशोधकांनी दिली. मात्र अशा साम्यावरनं पुनर्जन्म सिद्ध होतो असा निष्कर्ष त्यांनी काढला नाही. टिटू मोठा होत गेला तसं त्याचं मागील जन्माच्या आठवणी हळूहळू कमी होऊ लागल्या. पुनर्जन्मावरील अनेक कथित प्रकरणांमध्ये अशीच नोंद आढळते की लहानपणी आठवणी अधिक स्पष्ट असतात आणि वय वाढत गेल्यावरती त्या फिकट होत जातात. टिटूच्या बाबतीतही काही संशोधकांनी हेच निरीक्षण नोंदवलं. टिटूच्या 2 कुटुंबासमोरही एक मोठा प्रश्न उभा होता. जर तो खरंच सुरेशचा पुनर्जन्म असेल तर त्याने कोणत्या कुटुंबासोबत राहावं? एका बाजूला जन्म देणारे आई वडील होते ज्यांनी त्याला प्रेमानं वाढवलं होतं. दुसऱ्या बाजूला सुरेशचं कुटुंब होतं ज्यांना त्या छोट्या मुलामध्ये त्यांच्या हरवलेल्या मुलाची झलक दिसत होती. शेवटी सर्वांनी एक मानवी आणि संवेदनशील निर्णय घेतला. टिटू आपल्या जन्मदात्या आईवडिलांकडेच राहिला, मात्र त्याचे आणि सुरेश वर्माच्या कुटुंबाचे संबंध कायम राहिले. वेळोवेळी तो आग्र्यात जाऊन त्यांना भेटत असे, अशी नोंद विविध मुलाखतींमध्ये आढळते. काळ पुढे सरकत गेला. टिटूचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचं आयुष्य उभारलं आणि आपल्या वर्तमान आयुष्यावरती लक्ष केंद्रित केलं. एका मुलाखतीत त्याने सांगितल्याप्रमाणे नमूद केलं जातं की जर मागचा जन्म असेल तर तो माझा भूतकाळ होता, पण आता मला माझं आजचं आयुष्य जगायचं आहे. आजही टिटू सिंगचं प्रकरण जगभरातील पुनर्जन्मावरील चर्चांमध्ये वारंवार समोर येतं. काही लोकांसाठी ही घटना पुनर्जन्माच्या अस्तित्वाची मजबूत खूण आहे, तर अनेक वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा घटनांचा अभ्यास अजूनही सुरू आहे आणि त्याबाबत निश्चित वैज्ञानिक निष्कर्ष काढले गेलेले नाहीत. कदाचित म्हणूनच टिटू सिंगची कथा आजही जिवंत आहे. ती आपल्याला एकच प्रश्न विचारते, माणसाचा मृत्यू झाला की सगळंच संपतं का? की आपल्या आठवणी, आपल्याच भावना, आपल्या आयुष्याचा काही अंश पुन्हा नव्या रूपानं जन्म घेतो? या प्रश्नाचं ठोस उत्तर आजही कोणाकडे नाही. विज्ञान अजूनही संशोधन करत आहे. अध्यात्म वेगळं उत्तर देतं आणि दोघांच्या मधोमध उभं आहे टिटू सिंगचं गूढ प्रकरण, जे आजही लाखो लोकांना विचार करायला भाग पाडतं. तुम्हाला काय वाटतं? पुनर्जन्म ही केवळ कल्पना आहे की टिटू सिंगसारखी काही प्रकरणं अशा शक्यतेकडे खरोखरच इशारा करतात? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मांडलेली कथा टिटू सिंग, तोरण सिंग प्रकरणाशी संबंधित उपलब्ध मुलाखती, प्रकाशित लेख, संशोधकांनी केलेल्या नोंदी आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीवरती आधारित आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही धार्मिक, वैज्ञानिक किंवा वैयक्तिक श्रद्धेला अंतिम सत्य म्हणून सिद्ध करणं नाही. पुनर्जन्म हा विषय आजही वैज्ञानिक आणि तात्विक चर्चेचा विषय आहे. काही संशोधकांनी या प्रकरणाचा अभ्यास करून ते विलक्षण असल्याचं नमूद केलं आहे, तर मुख्य प्रवाहातील विज्ञानानं पुनर्जन्म सिद्ध झाल्याचा निष्कर्ष स्वीकारलेला नाही. या व्हिडिओमधील माहिती प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी आणि उपलब्ध ऐतिहासिक व संशोधनात्मक नोंदींच्या आधारे सादर करण्यात आली आहे. अंतिम निष्कर्ष काढण्याचा अधिकार पूर्णपणे प्रेक्षकांचा आहे. जर या व्हिडिओमध्ये कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेचा उल्लेख आला असेल तर तो केवळ माहितीपर स्वरूपाचा आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा किंवा कोणाच्याही मताचा प्रचार करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.